Hello students, welcome back to the YouTube session with Learn with Royal Rahul. आज आपण इयत्ता 12वीच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिश पेपर पॅटर्नबद्दल माहिती घेत होतो. त्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं की क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचं डिटेल्ड डिस्क्रिप्शन आपण प्रीवियस यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर एकदा जाऊन आपला प्रीवियसचा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये क्वेश्चन 1 बद्दलचं डिटेलिंग आपण पाहिलेलं आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 2 कडे येत आहोत आणि क्वेश्चन नंबर 2चं डिटेल्ड ॲनालिसिस आणि स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त मार्क या क्वेश्चन 2 मध्ये मिळवू शकतो त्याबद्दल माहिती पाहणार आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बारकाईनं शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला इंग्लिश जमत नाही आणि न जमण्याचं कारण असतं की आपण त्याच्यासाठी शिकण्यासाठी धडपडत नाही. आपण जर धडपड केली तर ही धडपड आपल्या स्वतःसाठी असते. त्यात मग कदाचित आपण पडू, परत त्याच्यामध्ये ठेच लागू किंवा कदाचित आपल्याला अनेक अडथळे येऊ, पण जिंकतो तोच जो या सगळ्या अडथळ्यांना पार करणार आहे. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये जगायचं असेल तर शिकणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या यूट्यूब चॅनलची टॅगलाईन आहे कीप लर्निंग कीप ग्रोईंग. आज आपण पुढच्या भागाकडे वळूयात. यामध्ये आज आपण दुसऱ्या पार्टमध्ये डिटेलिंग पाहत असताना सेकंड सेशनमध्ये काय गोष्टी येत आहेत आणि हा प्रश्न सोडवत असताना आता तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला क्वेश्चन पेपर इंग्लिश पेपर पॅटर्नमध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस क्वेश्चन 2 या 2 मध्ये डिटेल्ड ॲनालिसिस आपण पाहणार आहे. म्हणजे या 2 मध्ये कोणकोणते प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीनं आपण उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा अनसीन एक्स्ट्रॅक्ट येतोय. अनसीन एक्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ काय की सीन एक्स्ट्रॅक्ट आणि अनसीन एक्स्ट्रॅक्ट. सीन एक्स्ट्रॅक्टमध्ये काय असतं की तुम्हाला जो उतारा येतो तो तुमच्या प्रोजवर आधारित, जो तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जे तुमचे धडे आहेत त्याच्यावर आधारित एखाद्या धड्यातील तो उतारा येतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मात्र तसं नसतं, अनसीन एक्स्ट्रॅक्ट येतो. अनसीन एक्स्ट्रॅक्टचा अर्थ असतो की तो जो उतारा आहे तो तुमच्या टेक्स्टबुकमधला नाही, तो बाहेरच्या घटकावर आधारित आहे आणि त्या घटकावरचं रीडिंग तुम्ही किती काळजीपूर्वक करताय आणि मग त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्ही कशा पद्धतीनं सोडवताय याच्यावर आपल्याला क्वेश्चन नंबर 2A डिटेलिंगमध्ये दिलेला आहे. आता 2A मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात जे आपण A1, A2, A3, A4, A5 आणि A6 जे की आपण प्रीवियस लेक्चरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ग्लोबल अंडरस्टँडिंगवर 2 मार्काचा प्रश्न येणार आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचे 2 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहे, इन्फरन्स इंटरप्रिटेशन 2 मार्कासाठी असणार आहे. ह्या तिन्हीची उत्तरं तुम्हाला उतार्यामध्ये सापडणार आहेत. बारकाईने शब्द वाचा आणि त्याच्यावर आधारित पॅराग्राफमध्ये कोणत्या ठिकाणी तो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याच्याशी संबंधित उत्तर आपल्याला लिहायचं आहे. याच्यामध्ये गडबड ही करायची नाही आहे. मी मागच्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे की आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, उतारा वाचण्यापूर्वी पहिल्यांदा सर्व प्रश्न वाचून घ्यायचे, मगच उतार्याकडे जायचं आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 मध्ये A1, A2, A3 तुम्हाला उतार्यामध्ये सापडतील. क्वेश्चन A4 मध्ये परत आलोय आपण पर्सनल ओपिनियनला, म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असणार आहे जिथे तुमचं सेल्फ ओपिनियन महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः तुमचं मत तिथं व्यक्त केलं पाहिजे की याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे काय नाही किंवा कशाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, मग तो माझ्याशी संबंधित आहे का, माझ्या नॉलेजशी घटकावर आधारित आहे का आणि त्याच्याशी वाक्यरचना लिहून तुम्हाला तो क्वेश्चन A4 सॉल्व्ह करायचा आहे. ओकॅबलरी ज्याच्यामध्ये लँग्वेज स्टडीवर क्वेश्चन येईल, ग्रामर असेल, कदाचित सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील किंवा वर्ड मिनिंग असेल. वर्ड बिल्डिंग रजिस्टर याच्यावरही तुम्हाला सेम त्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत की तुम्हाला तुमचं अँटोनिम सिनोनिम क्लिअर असणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला इथं 2 मार्क त्याचे सुद्धा मिळून जातात. म्हणजे साधारणतः आपल्याला A1 to A6 जे काही क्वेश्चन्स आहेत
जसं ते आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलं त्या पद्धतीचेच असणार आहेत. फक्त हे प्रश्न कसे असणार आहेत, आपल्याला अनसीन एक्स्ट्रॅक्टवर असणार आहेत. त्यामुळे एक्स्ट्रॅक्ट बारकाईनं जर आपण रीड केला तर आपल्याला हे सगळे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह होतील. आणि हे जे झालेले सगळे व्यवस्थित सॉल्व्ह झालेले प्रश्न आहेत त्याचे आपल्याला एकूण किती मार्क मिळतील, 12 मार्क आपल्याला मिळतील. म्हणजे A1 to A6 सर्व प्रश्नांची उत्तरं करेक्ट लिहिली तर तुम्हाला 12 मार्क तुमच्या हक्काचे इथे मिळून जातात. आता क्वेश्चन 2A इथंच संपतो, 2B स्टार्ट होतो. क्वेश्चन 2B मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इथं टायटल दिले बघा, समरी रायटिंग. इथं दिसत असेल तुम्हाला, हा शब्द आहे समरी रायटिंग. समरी रायटिंगचा ज्यावेळेस आपण क्वेश्चन लिहित असतो त्यावेळेस आपल्याला दिलेला कंटेंट जो आहे या अनसीन एक्स्ट्रॅक्ट मधले जे काही शॉर्टमध्ये आपल्याला सारांश लेखन करायचं आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी गरजेच्या आहेत की राईट अ कन्साइज कोहिरंट समरी ऑफ द अनसीन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची समरी रायटिंग करायचं आहे की जी आपल्याला आकलनातून, म्हणजे एखादा उतार वाचल्यानंतर मला एवढी माहिती लक्षात राहिली, मग त्यातले महत्त्वाचे पॉईंट काय आहेत, काय मला लिहायचं आहे ते एक्झॅक्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कॅप्चर कोर आयडियाज, त्याच्यामध्ये नक्की कशाबद्दलची माहिती दिली आहे. कोर आयडियाचा अर्थ काय होतो की मूळ गाभा काय आहे, त्या कंटेंटमध्ये कोणत्या विषयाला अनुसरून माहिती दिलेली आहे. मेंटेन लॉजिकल फ्लो अँड यूज कनेक्टर्स, आपल्याला पॅराग्राफ चेंज करताना किंवा एका घटकातून दुसऱ्या घटकात जाताना कनेक्टर्स यूज करायचे आहेत की व्यवस्थित पद्धतीने त्या वाक्यांची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालता आली पाहिजे. इन्श्युअर कन्साइज एट कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटेंट, लिहिलेला कंटेंट हा आकलनयुक्त असला पाहिजे, म्हणजे त्यातून मला सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि ह्याचं मग मार्किंग कसं केलं जातं, 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे आपल्याला. 3 मार्कातला 1 मार्क तुम्हाला कशासाठी दिला जाणार आहे, प्रॉपर टायटल. तुम्ही टायटल व्यवस्थित लिहिताय का. अनेक वेळा मी बघतो विद्यार्थी घटक चाचणी असू द्या किंवा तुमची टर्म 1 असू द्या, तुमची प्रिलिमची एक्झाम असू द्या, तुम्ही टायटल टाकत नाही समरी रायटिंगला, त्यामुळे तुमचे मार्क कट होतात. तुम्हाला दिलेला जो काही कंटेंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक सुटेबल टायटल तिथं वर लिहायचं आहे. त्या टायटलला 1 मार्क आहे. मेन आयडियाज तुम्ही व्यवस्थित कंटेंटमध्ये भरले असतील तर त्याला 1 मार्क मिळाला जातो. आणि कोहिरन्स अँड ग्रामर, म्हणजे तुम्ही लिहिलेला जो उतारा म्हणजे सारांश लेखन आहे ते किती व्यवस्थित पद्धतीनं मांडलेलं आहे आणि सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत का आणि ग्रॅमॅटिकली तो करेक्ट आहे का, असे तुम्हाला 1, 2, 3 मार्क समरी रायटिंगचे इथे मिळून जातात. म्हणजे क्वेश्चन 2B चे आपल्याला 3 मार्क इथं मिळतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C येतो, ज्याच्यामध्ये माइंड मॅपिंगसाठी 3 मार्क्स आहेत. आता हे 3 मार्क्स मिळवत असताना आपल्याला माइंड मॅपिंग या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे की मनामध्ये एक चांगल्या पद्धतीचा थोडक्यात आपल्याला नकाशा तयार करायचा आहे, म्हणजे एक फ्लो चार्ट तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअल्स असणार आहेत, सिम्बॉल्स असणार आहेत आणि हे सगळं कनेक्टेड असलेलं तुम्हाला डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला शो द हायरार्की ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द टॉपिक टू सब टॉपिक, म्हणजे तुम्हाला मेन कोर टॉपिक पासून त्याचे सब को टॉपिकशी कनेक्शन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. जसं की मी म्हटलं एक एक्झाम्पल देऊयात, तर एखाद्या स्पोर्ट्स बद्दलची माहिती आपण लिहितोय तर स्पोर्ट हा मेन कोर आयडिया झाला, ज्याचा सब पॉइंट झाला की इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स. इनडोअरमध्ये कोणकोणत्या गेम्स येतात, मग त्याच्यामध्ये चेस असेल, कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, हे आपण त्याचे सब पॉइंट्स म्हणू शकतो. त्या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. इलुस्ट्रेट द माइंड मॅपिंग फ्लो, सेंट्रल आयडिया, ब्रँचेस अँड की पॉइंट्स. जसं की मी आता जे मांडलं तेच की तुम्हाला मेन आयडिया एक झाली, त्याची जो असणार आहे ब्रँच आणि ब्रँचचे की पॉइंट्स आपल्याला मांडता आले पाहिजेत. इथे एक तुम्हाला शो केलेला आहे डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर हे जे मार्क्स कसे मिळाले जातात, 1 मार्क तुम्हाला लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाजला आहे, 1 मार्क तुम्हाला व्हिज्युअल प्रेझेंटेशनसाठी आहे आणि कम्प्लिशन ऑफ मेन आयडिया कव्हरेजसाठी 1 मार्क आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंटेशन केलं तर तुम्हाला याचे जवळपास 3 मार्क तुमच्या हातात आहेत. हे 3 मार्क तुम्ही इझिली अचीव करू शकता. आतापर्यंत आपण पाहिलेले जे काही सगळं सेशन आहे की ज्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने आपण मार्क मिळवणार आहे, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये A1 to A6 जे आपण प्रश्न लिहिलेत ते 6 प्रश्न 2 गुणांसाठी आहेत, 12 मार्क आपल्याला इथं मिळून जातील. समरी रायटिंगचा आपला एक क्वेश्चन आहे ज्याचे 3 मार्क आपल्याला मिळतील.
आणि माइंड मॅपिंगचे आपले 3 मार्क असे टोटल 12 आणि 3 15 3 18 मार्क्सचं सेशन आजचा आपला झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे काही आपल्याला 18 मार्क मिळवायचे आहेत त्याच्यासाठी डिटेलिंग मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यामध्ये काही शंका असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुटअप करा. त्याच्यासाठी आपण संबंधित जे काही डाऊट क्लिअरिंग असतील ते करूयात. मॅक्झिमम आपला एफर्ट्स हेच राहील की येणाऱ्या 12वीच्या परीक्षेमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क क्वेश्चन 2 मध्ये कसे मिळवता येतील याच्याबद्दलचा डिटेल्ड डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर माइंड मॅपिंग असू द्या किंवा समरी रायटिंग असू द्या त्याच्याबद्दलचे डिटेल्स सेशन आपण घेणार आहे वेगळे. ते तुम्ही पहा. त्याच्यातून तुमचे अजून डाऊट क्लिअर होतील. आजचा हा सेशन कसा वाटला हा नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया बघायला आवडेल. ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे चॅनल जे आहे यूट्यूबचं लर्न विथ रॉयल राहुल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. लक्षात ठेवा आपल्याला स्वतःमध्ये ग्रोथ करायची आहे, आपल्याला शिकायचं आहे आणि याच्यासाठीच आपले टॅगलाईन आहे कीप लर्निंग कीप ग्रोईंग. पुढच्या सेशनसाठी असेच कनेक्टेड राहा. पुढचा क्वेश्चन नंबर 3 वरचा सेशन आपण काहीच दिवसात घेऊन येतोय. थँक्यू.